नमस्कार. वेद वासुदेव प्रतिष्ठानांतर्गत वासुदेव सेवा संघ आयोजित स्वर्गीय विनायकराव निमदेव स्मृतिप्रित्यर्थ वासुदेव जीवन दृष्टी गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाचे आयोजक अजित तुकदेव आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. हा कार्यक्रम का घेण्यात आला होता, कशासाठी घेण्यात आला होता, या संस्थेची जी स्थापना आहे ती त्यांनी कधी केली होती, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक स्तरावर आपल्याशी संपर्क साधत असताना वेद आणि वासुदेव हे दोन्ही शब्द ज्ञानमूलक, ज्ञानवाचक आणि ज्ञानाचा अधिकार असलेल्यांच्यासाठी आहेत. समाज हा ज्ञानाच्या निमित्ताने, भक्तीच्या मार्गाने आणि कर्माच्या साहाय्यानेच फक्त विकसित होऊ शकतो. विकासक्रमाची व्याख्या ती आहे. वेद वासुदेव प्रतिष्ठान जवळजवळ 14 वर्षापूर्वी ज्याला आपण म्हणू की डॉक्युमेंट वाईज अस्तित्वात आला, पण गेला हा प्रवास जवळजवळ 45 वर्षांचा जीवन प्रवास आहे. या प्रवासामध्ये आज जो जीवनदृष्टी गौरव पुरस्कार सोहळा जो आहे, हा जीवनदृष्टी ज्यांनी स्वतःच्या निमित्ताने जग आजूबाजूचं स्वतःला जाणलं, जग जाणलं, समाज जाणला, समाजाचं मन जाणलं, समाजाचा इतिहास जाणला आणि समाजाचं भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला, अशा ज्यांना दृष्टी प्राप्त आहे किंवा दृष्टीच्या निमित्ताने समाजाची वाटचाल करतायत, त्यांच्या जीवनाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराची रक्कम 21,000 रुपये रोख, अधिक मानपत्र, अधिक त्यांच्या गौरवाच्या निमित्ताने शाल किंवा आपण शुभफल अर्पण करतो. आज आपण ज्या आलेला आहात, आज भारतीय सध्या परिस्थितीमध्ये या हिंदू हा शब्द वापरताना मला कुठलाही संकोच नाही आहे, तो वापरायला हवा. धर्माची व्याख्या न पाळता केवळ बोलण्यानेच आता टिकणार नाही आहे, तर सर्वांनीच या निमित्ताने पहिल्यांदा एक संरक्षणासाठी, नंतर प्रसारणासाठी आणि त्याच्याशी प्रतिबद्धता देण्यासाठी एकत्र यायला हवं, अशा कार्यक्रमांचा हा उद्देश आहे. गुरुजी, आम्हाला एक तुम्हाला असं विचारायचं आहे, आत्ताची पिढी जर बघायला गेली तर व्यसनाकडे जास्त ओढ त्यांची आहे. तर त्या व्यसनाकडे जे ओढ जे पिढीची आहे त्याच्याबद्दल आपली जी ही ट्रस्ट असेल, ही संस्था आहे, ही कुठली कार्यरत करते का त्या गोष्टीविषयी? व्यसन जे आहे, कुठलं तरी एक व्यसन लागले की बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी सुटतात. तर व्यसन हा ज्ञानाचं व्यसन नाही आहे. अनेक जण मोठी माणसं शिकून मोठी होतात, त्यांना शिकण्याचं आणि अभ्यास करण्याचं व्यसन असतं. आज काय झालं, अनेक माध्यमांच्या निमित्ताने कुठल्याही मुलांची किंवा मनाची एकाग्रता होत नाही. एकाग्रता न झाल्यानंतर सहज साध्यपणे जे व्यवहारामध्ये आपल्याला प्राप्त होतात आणि त्यालाच आपण वेगळ्या अर्थाने म्हणून व्यसनाची अधीनता आहे. व्यसनाच्या अधीनतेवर वेद वासुदेव प्रतिष्ठान काम करण्यासाठी आणि नवीन पिढीला संकल्पाच्या निमित्ताने जागृत करण्यासाठी कटिबद्ध आहे. केव्हा तरी या निमित्ताने फार थोडासा परिचय समाजापाशी होतो, पण केव्हा तरी गाठीभेटीच्या निमित्ताने आपण एकमेकांना भेटू. कार्यक्रमांचं आयोजन आम्ही आपल्या खर्चाने करू, पण भेटायच्या निमित्ताने जो समाज जे युवा पिढी आहे आणि युवा पिढीच्या खाली अजून जी बालवयातली पिढी आहे, त्यांच्यासमोर भीषण संकट संस्कृती परंपरेच्या निमित्ताने निर्माण होऊ नये, हा प्रतिष्ठानचा संकल्प होय. यासाठी लागणारी कार्यरत भूमिका आपण करूया. धन्यवाद सर. धन्यवाद.